रविवार 7 सप्टेंबरपासून पितृपक्ष म्हणजेच महालयारंभ सुरू झाले असून या दिवसात पिंडदान आणि तर्पण पद्धती पितरांचे स्मरण करून केली जाते. असे मानले जाते की पितृपक्षामध्ये पूर्वज पृथ्वीवर आपल्या कुटुंबात येतात. पितरांचा आदर करून कुटुंब श्राद्ध आणि तर्पण विधी करतात. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋणही फेडले जाते. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मरणोत्तर संस्कारासाठी पुत्राचे स्थान प्रथम येते. श्राद्ध कर्म, पिंडदान आणि तर्पण विधी करण्यासाठी फक्त पुत्रालाच पात्र मानले जाते. पण मुलगाच नसेल तर श्राद्ध करण्याचा अधिकार शास्त्रात कोणाला दिला आहे ते जाणून घेऊया. वाल्मिकी रामायणातील उदाहरण. पुत्र नसताना शास्त्रात कन्या किंवा पत्नीला श्राद्ध करण्यास पात्र मानले जात आहे. वाल्मिकी रामायणात या संदर्भात एक उदाहरण सापडते. वनवासात भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण हे राजा दशरथाचे श्राद्ध करण्यासाठी गेले होते. यावेळी राम आणि लक्ष्मण यांना साहित्य आणण्यासाठी बराच वेळ लागला. मग आकाशवाणी झाली की पिंडदानाची वेळ निघून चालली आहे. यानंतर माता सीतेला राजा दशरथाच्या आत्म्याचे दर्शन झाले आणि त्यांना वेळेवर पिंडदान करण्यास सांगितले. त्यानंतर माता सीतेने फाल्गू नदी, केतकीचे फूल आणि गाय यांच्या साक्षीने पिंडदान केले होते. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली, असा उल्लेख गरुड पुराणात आहे. गरुड पुराणातील एका श्लोकात मुलींनाही श्राद्ध करण्यास पात्र मानले आहे. असा उल्लेख श्लोक क्रमांक 11, 12, 13, 14 मध्ये कोणते व्यक्ती श्राद्धकर्म करण्यास पात्र आहेत हे सांगितले आहे. ज्येष्ठ किंवा कनिष्ठ मुलगा यांच्या अनुपस्थित सून किंवा पत्नी यांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकुलती एक मुलगी यांचा समावेश आहे. जर पत्नी हयात नसेल तर भाऊ, पुतणे, नातू किंवा पुतना यांनाही श्राद्ध करावे लागते. जर ते नसतील तर केवळ शिष्य, मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील पुरोहित श्राद्ध करू शकतात. म्हणजेच पुरुषांव्यतिरिक्त महिला सदस्य पितरांचे श्राद्ध आणि तर्पण पद्धती करू शकतात. त्यांना श्राद्ध करण्याचा अधिकार. मुलगा, नातू किंवा पंतू नसताना विधवा महिलेला पिंडदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पिंडदान श्राद्धविधी करण्यासाठी नेहमी मुलगा किंवा मुलगी पात्र आहे. त्याचबरोबर पतीला मुलगा नसताना पत्नीला पिंडदान देण्याचा अधिकारही सांगण्यात आला आहे. अशी तर्पण पद्धती करावी. शास्त्रात सांगण्यात आले आहे की जर महिला श्राद्धविधी आणि तर्पणविधी करत असतील तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. श्राद्धविधी करताना स्त्रियांनी पिवळे, साधे किंवा पांढरे कपडे परिधान करावे, कारण पांढरे हे शांती आणि पिवळे अलिप्ततेचे प्रतीक आहे. श्राद्धकर्म करताना कुश आणि पाण्याने तर्पण करू नका आणि काळे तेल देखील वापरू नका. या दिवशी श्राद्ध करता येईल. पितरांची तिथी आठवत नसेल तर शास्त्रानुसार लहान मुलांसाठी पंचमी तिथी, नवमी तिथीला वृद्ध स्त्री पुरुषाचे श्राद्ध करू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला योग्य तिथीला श्राद्ध करता येत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला च्या दिवशी पितरांचे स्मरण करून तुम्ही श्राद्ध करू शकता. यामुळे सर्व पितरांचे जेवण झाले असे आपण म्हणू शकतो. पितृपक्षात दररोज दक्षिण दिशेला तोंड करून काळ्या तेल पाण्यात अर्पण केल्यास पितृ प्रसन्न होतील.